मागील 15 वर्षात लातूर जिल्ह्याच्या शिराळा येथील ग्रामपंचायतीला किती बजेट आले आहे, त्यातून किती खर्च झाला व कोणकोणत्या कामासाठी खर्च करण्यात आला याबाबत 15 मुद्द्यांच्या आधारे माहिती जानेवारी 2025 मध्ये मागितली होती। आयुक्त विकास स्थापना विभागात कार्यालयाचा अवमान केल्यामुळे संबंधितांविरुद्ध विभागीय चौकशी नेमून सखोल चौकशीचा आदेश देण्यात यावे। ग्रामपंचायत निधीमध्ये जे भ्रष्ट आहेत त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरिता माधव दिवंगर पांचाल हे आमरण उपोषणास बसले आहेत। बसलेले नेमकं त्या पत्रामध्ये नमूद केलेले आहे। काय मागणी आहे तुमची? काय आता अधिकाऱ्याने आश्वासन दिलं तुम्हाला? माधव दिगंबर पांचाळ, मी मूळचा रहिवासी लक्कड जवळगाव, तालुका शिरूर, अनंतपाळ, जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे। तर गावामध्ये जे ग्रामपंचायत मार्फत काम केले जातात, शासनाकडून निधीला मिळतो, तर त्या निधीचा कुठं वापर कसा केला जातो याच्याविषयी मी जानेवारी 2025 मध्ये 15 मुद्द्याची माहिती मागितली होती। मागील 15 वर्षात जेवढं बजेट ग्रामपंचायतला आलेलं आहे त्यातून किती खर्च झाला आहे आणि कोणत्या कामावर किती खर्च झाला, तसंच ग्रामपंचायतला टॅक्स किंवा इतर घरपट्टी, नळपट्टी, दिवाबत्ती कर या माध्यमातून किती उत्पन्न मिळालेलं आहे ह्या 15 वर्षात आणि तो पैसा कुठं खर्च केलेला आहे का ते ग्रामपंचायतकडे जमा आहे याविषयी बी माहिती मागितलेली आहे। तसेच ग्रामपंचायतनं 15 वर्षात ग्रामपंचायतचे जे काही रिपेरिंगचे दुरुस्तीचे कामं केले त्यातून जे भंगार निघालं त्यातले ते भंगार ग्रामपंचायतकडे जमा आहे का ते विक्री केलेला आहे, विक्री केला असेल तर त्यातून किती पैसा आला, तो पैसासुद्धा कोणत्या कामावर खर्च केला याच्याविषयी माहिती मागितलेली आहे। तसेच शासनाकडून जे योजना दिल्या जातात ते दलित वस्ती किंवा इतर समाजासाठी घरकुल, समाज मंदिर, सिंचन विहिरी, जनावरांचे गोठे, संजय गांधी निराधार योजना, रमाई आवास योजना, श्रावणबाळ योजना, शेळी पालन योजना, शिलाई मशीन योजना, झेरॉक्स मशीन योजना, तसेच कृषी पंप, सौर ऊर्जा पंप, हे सर्व जे काही योजना आहेत तर त्या योजनेसाठी शासनाकडून जे निधी मिळतो तर ते खरंच योजना गरिबांना दिल्या जातात का फक्त तोंडचोपडेपणा करणाऱ्या चमच्या लोकांच्या घशात घातल्या जातात। याच्यासाठी मी जानेवारी 2025 मध्ये लेखी अर्ज दिला होता। मला ह्या पूर्ण प्रकरणाची माहिती देण्यात यावी, कागदपत्राच्या सत्यप्रती देण्यात याव्या, पण ग्रामपंचायतनं काही न दिल्यामुळे मी 15 ऑगस्टला उपोषणाला बसलेलो होतो। माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसलो होतो। तर त्यावेळेस मी पूर्ण पावसाळ्यामध्ये 9 दिवस उपोषण केलं, आमरण उपोषण। 9व्या दिवशी मला पत्र देण्यात आलं की 30 दिवसाच्या म्हणजे विभागीय आयुक्तांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांना पत्र काढलं की 30 दिवसाच्या आत संपूर्ण माहिती अर्जदाराला द्यावं, नाही दिली तर ग्रामसेवकाविरुद्ध प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी असं पत्र दिलं। त्यामुळे मी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं। मग 30 दिवस झाल्यानंतर मी परत जाऊन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद शिवोला भेटलो। त्यांनी मला उडवाउडवीचे त्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी मला उडवाउडवीचे उत्तर देऊन त्यांनी मला डेप्युटी सीओकडे पाठवलं पंचायत। डेप्युटी सीओला प्रत्यक्ष भेटलो असता त्यांनी थातूरमातूर कारणं सांगून मला कोणतीही माहिती दिली नाही किंवा ग्रामसेवकाला सुद्धा आदेश दिले नाही कोणते। मग ते त्यानंतर सुद्धा मी 3 वेळेस पत्र देऊन पाठपुरावा केला। तर 26 जानेवारीपर्यंत मी सतत त्या पत्राचा पाठपुरावा केला, पण मला कुठूनही न्याय मिळालेला नाही। म्हणून मला नाईलाज असतं परत विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पुढील कार्यवाहीस्तव आज रोजी उपोषणाला बसावं लागलेलं आहे। बरं, अपर आयुक्तांनी व आस्थापनाला जे पत्र पाठवलं होतं सीओकडे गेल्या वर्षी, तर त्याच्यावर काय कारवाई झाली? काहीच झालेलं नाही, कुठलंच पत्र नाही मला किंवा कुठली कार्यवाही केलेलं निदर्शनास आलेलं नाही किंवा आतापर्यंत मला कोणत्या मुद्द्याची माहिती सुद्धा देण्यात आली।
अपर आयुक्ताचं जे पत्र पाठवलं त्याचं आदेशाचं अवमान झालं असं तुम्ही लिहिलेलं हो, आहे. अवमान झालेलं आहे. नाही, अवमानच नाही, त्यांनी फाडून कचऱ्याच्या डब्यात टाकलेलं आहे. माझं स्पष्ट मत आहे. म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी हे IAS रँकचे अधिकारी असताना सुद्धा आपल्या पदाची किंचितही जाणीव राहिलेली नाही त्यांना. तर ते अधिकाऱ्यावर काय कारवाई व्हायला पाहिजे आता ते अधिकाऱ्याची ह्या संपूर्ण प्रकरणाची विभागीय चौकशी व्हावं. या प्रकरणात किती भ्रष्टाचार झालेला आहे तेही उघडकीस आणावा. त्यातून शासनाचा किती निधीचा अपहार झालेला आहे ते सुद्धा जनतेसमोर आणावं आणि तेवढा पूर्ण जेवढा काही अपहार झालेला आहे ते या संबंधित शासकीय कर्मचाऱ्याच्या पगारातून शासन जमा करण्यात यावं. तुमची या का आधी तुम्ही उपोषणावर बसले, तुमच्या मागण्या मान्य कधी झाल्या नाही, तर पुढची भूमिका काय असणार? परत पुढची भूमिका जोपर्यंत मला ठोस कारवाईचं पत्र मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही आणि इथलं उपोषण संपल्यानंतर मी डायरेक्ट मुख्यमंत्र्यासमोर उपोषणाला बसल किंवा जर मला दुसरेही पर्याय अवेलेबल आहेत, मी यांच्या आदेशाच्या विरुद्ध किंवा खालच्या शिवोनी वगैरे कारवाई केली नाही म्हणून मी हायकोर्टासमोर रिट याचिका सुद्धा दाखल करू शकेन किंवा आयोगासमोर माझं गाऱ्हाण मांडेल. ग्रामसेवकाच्या विरोधात पण तक्रार आहे तुमची? हो, काय तक्रार आहे तुमची? ग्रामसेवकालाच माहिती मागितलेली होती. मी दुसऱ्याचं तर जाऊ द्या, माझ्या स्वतःच्या जाग्यात माझ्या नावावर म्हणजे 2178 स्क्वेअर फूट जागा होती, त्याचा मला नमुना नंबर 8 दिलेला आहे. आता ती जागा 1984 स्क्वेअर फूट केली आहे त्यांनी. किंवा मी किंवा माझ्या वडिलांना त्यातलं 1 फुटभरही जागा कुणाला विकलेली नाही. अच्छा. आता तसंच माझ्या शेजाऱ्याच्या जागा, ज्यांच्या जागा कमी क्षेत्र होतं त्यांच्या जागेचं क्षेत्र वाढवून तयार केलेलं आहे रेकॉर्ड. आजूबाजूच्या शेजाऱ्यांचे 200-200, 300 स्क्वेअर फुटानं क्षेत्र वाढवून लिहिलेलं आहे. गावातले असं माझंच नाही तर अख्ख्या गावातल्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी झालेली आहे. तर हे कशाच्यासाठी हेराफेरी करण्यात आलेली आहे? अच्छा. याचाही मला उलगडा करायचे, जनतेसमोर आणायचे. प्रत्यक्ष काही लोक अक्षरशः म्हणजे शासकीय योजनेपासून काही लोक वंचित आहेत, पण काही लोकांच्या घरात 4-4 योजना दिलेल्या आहेत. तर हे कशासाठी आहे? म्हणजे कायदा सर्वांना समान एका घरात 4 योजना कोणत्या दिलेल्या आहे? घरकुल त्यालाच दिलेलं आहे, मुलाच्या नावाने दिलं, बापाच्या नावाने दिलं, काही शेड आले असले त्याला, काही शेळीपालनचा व्यवसाय आलेला असला तर त्यात पर्टिक्युलर लोकाला. अधिकाऱ्याला हातात धरून हे 4 योजना घेतलेल्या असं वाटतं? माझा पूर्ण ब्लेम आहे अधिकाऱ्यावरच. हे कारण नाही, हे सरपंचाला नेला तर पावर नाहीत कोणते डॉक्युमेंट मंजूर करायचे. तुमच्याकडे पुरावे आहे का तसे? हो, बरेचसे माझ्याकडे काही जुने डॉक्युमेंट आहेत, काही ऑनलाईन आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गावातले बरेचसे काम न झालेले असताना सुद्धा त्याच्यावर बिलं उचललेले. आता अधिकारी काय आदेश काढायला पाहिजे तुमच्या? अधिकाऱ्यांनी तडकाफडकी याच्यात जे सामील आहेत ह्या 15 वर्षाच्या कालावधीत जेवढ्या निधीचा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यात जे ग्रामसेवक अधिकारी सामील आहेत त्यांच्या विरुद्ध विभागीय चौकशा नेमून त्यांनी कारवाई केली पाहिजे, काय ते कठोर कारवाई. आपलं नाव? आणि त्यांच्या पगारातून वसूल करून ही रक्कम शासन जमा करायला पाहिजे. माझी मागणी ही माझ्या स्वतःसाठी नाहीये, माझी मागणी पूर्णपणे जनहितार्थ आहे. अच्छा. माझा त्याच्यात 10 रुपयाचा सुद्धा स्वार्थ नाही. प्रत्यक्ष मी 15 ऑगस्टला माझ्या खिशातून 25 ते 30 हजार रुपये खर्च करून उपोषण केलेलं आहे. जसं की मंडप आला, 10 दिवस बसलेले त्याचे चार्जेस आले, पुन्हा माझा पर्सनल रोजगार बुडाला 10 दिवसाचा. हा सर्व खर्च फक्त जनतेच्या हितासाठी, गावातल्या लोकांच्या कल्याणासाठी मी बसलेलो. जरी समजा कोणता एखादा शेतकरी जरी असला, 2 एकर 1.5 एकर शेती असेल, ग्रामपंचायतला अशा हजारो योजना आहेत किंवा तुम्ही त्यांच्यासाठी गोठे आणा, म्हशी द्या, त्यांना दुग्ध व्यवसायासाठी प्रवृत्त करा, छोट्या शेतकऱ्यांना सपोर्ट करा, त्यांचाही चरितार्थ भागेल आणि गावाचाही विकास होईल या माध्यमातून. आपलं नाव? माझं नाव माधव दिगंबर पांचाळ.